नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनेलवर. आज आपण एक खास आणि पवित्र सणाबद्दल बोलणार आहोत, रक्षाबंधन. हा सण का महत्त्वपूर्ण आहे याचा विचार आपण एका अद्भुत पद्धतीने करणार आहोत. आणि चला तर मग ह्या सणाची गोड गोष्ट आपण श्रीकृष्णांच्या दृष्टिकोनातून जाणून घेऊया. जय श्रीकृष्ण. मित्रांनो, रक्षाबंधन हा एक विशेष सण आहे जो आपल्याला बंधुत्व आणि प्रेमाचा महत्त्व सांगतो. हा सण प्रत्येक पिढीला आपली सांस्कृतिक परंपरा आणि एकमेकांसाठीच्या प्रेमाची जाणीव करून देतो. चला पाहूया याची महत्त्वाची कारणे. सर्वप्रथम, रक्षाबंधन म्हणजे रक्षा आणि बंधन या दोन शब्दांचा मिलाफ. रक्षा म्हणजे संरक्षण आणि बंधन म्हणजे बंधन. हे दोन्ही एकमेकांच्या प्रेमाची आणि सुरक्षा याची नोंद घेतात. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या कडून प्रेम आणि सुरक्षा प्राप्त करण्याची प्रार्थना करतात आणि भाव आपल्या बहिणीला नेहमीच समर्थन आणि संरक्षण देण्याचे वचन देतात. पारंपरिकपणे रक्षाबंधनच्या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटवर रक्षाबंधनाच्या थुथांनी राखी बांधतात. हा राखीचा धागा प्रेमाचा आणि सुरक्षिततेचा प्रतीक असतो. आणि भाईही आपल्या बहिणीला गिफ्ट देऊन तिच्या प्रेमाचे वचन देतो. हा सण आपल्या संस्कृतीत एक खास स्थान राखतो, कारण हा फक्त रक्ताचे नातेच नाही तर आत्मिक बंधन देखील दर्शवतो. रक्षाबंधन भारताच्या विविध भागांमध्ये विविध प्रकारे साजरा केला जातो, पण प्रत्येक ठिकाणी हा सण एक संदेश देतो, एकमेकांवर प्रेम आणि विश्वास ठेवा. हा सण फक्त भारतीय संस्कृतीतच नाही तर सर्व भारतीयांच्या हृदयातही विशेष स्थान आहे. या दिवशी एकमेकांच्या साथीने आपल्या नात्यांचे महत्त्व वाढवा. ह्या पवित्र सणाच्या माध्यमातून आपल्याला एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची संधी मिळते. हे एक नवा प्रारंभ आहे, एक नवा वचन आणि नवे बंधन. एकमेकांच्या जीवनात सुखसमृद्धीची भर घालण्यासाठी आणि प्रेमाच्या बंधनांना मजबूत करण्यासाठी रक्षाबंधन हा एक उत्तम दिवस आहे. या सणाचा आदर करा आणि आपल्या भावनिक बंधनांना आणखी घट्ट करा. तर मित्रांनो, हा सण का महत्त्वाचा आहे हे आपण श्रीकृष्णांच्या शब्दांतून जाणून घेतले. रक्षाबंधनच्या शुभेच्छा. आपले आणि आपल्या कुटुंबाचे रक्षाबंधन मनोभावे साजरे करा आणि आपल्या नात्यांमध्ये प्रेम आणि आदर कायम ठेवावे. या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली कमेंटमध्ये आपले रक्षाबंधनाचे अनुभव आम्हाला सांगा. धन्यवाद.